जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री, समाजसेविका, स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती, भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील नागरिक तसेच भाजपचे अविनाश माळी, नरेंद्र माळी, माणिक माळी, संतोष वसईकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी नंदुरबार या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी सुरुवात त्यांनी केली महिलांच्या शिक्षणासाठी, त्यामुळे आज आमच्या सारख्या लाखो करोडो महिला आज शिक्षण घेऊ शकलेल्या आहेत आणि महिलांना समाजामध्ये समान स्थान मिळावं, शिक्षणामध्ये त्यांना समान स्थान मिळावं, यासाठी त्यांनी जो लढा दिला तो नक्कीच आमच्या सर्व महिलांसाठी एक अत्यंत आदर्श आहे। आणि अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी जो पुढाकार घेतला, समाजामध्ये महिलांच्या शिक्षणाला विरोध होत असताना त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी लढाई त्या टाइमाला लढली आहे ती नक्कीच आजच्या सर्वच महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते।